केंद्र सरकारनं 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवरती बंदी घातली आहे। गृह मंत्रालयाच्या शिफारशींनंतर सरकारनं ही कारवाई केली आहे। या चॅनल्सवरून भारताबद्दलची चुकीची, द्वेषपूर्ण तसंच भ्रमित करणारी माहिती पसरवली जात होती। तसंच भारतीय सुरक्षा दलांबाबत चुकीची माहिती पसरवण्याचं आणि देशात धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न या चॅनल्सच्या माध्यमातून करण्यात येत होता। 22 एप्रिल म्हणजेच पहलगाम हल्ल्यानंतर या चॅनल्सवरून चुकीची माहिती प्रसारित करण्याचं प्रमाण वाढलं होतं। या चॅनल्सवरती सरकारची करडी नजर होती। राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता सरकारनं ही कारवाई केली असून अशा प्रकारच्या इतर माध्यमांवरही सरकार नजर ठेवून आहे। बीबीसीनं पहलगाम हल्ल्याचं वार्तांकन करताना दहशतवाद्यांसाठी मिलिटंट्स हा शब्द वापरला होता। यावर संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी विभागानं आक्षेप घेतला आहे। भविष्यात बीबीसीच्या वार्तांकनावर बारीक लक्ष ठेवलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान मुंबई शहरात राहणाऱ्या 17 पाकिस्तानी नागरिकांची ओळख मुंबई पोलिसांनी पटवली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या सर्वांना देश सोडून जाण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। विशेषतः अल्पकालीन आणि पर्यटक व्हिसावर आलेल्या व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं। दरम्यान पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर भारत सोडून जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या रविवार संध्याकाळपर्यंत 536 इतकी झाली होती।